जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 5वा मंत्रांचा समास दुसरा. गुरुलक्षण नाम श्रीराम समर्थ. जे करामती दाखविती तेही गुरु म्हणजेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. सबमोहन भुररी चेटके सांबर मद्रकोटाळे अनेके, नाना चमत्कारे कौतुके असंभाव्य सांगती. सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टीबंधने लागवेग अभिलाषाचा. साहित्य संगीत रागज्ञान गीत नृत्य तानमान, नाना वाद्येस कविती जन तेही एक गुरु. विद्यास कविती पंचाक्षरी ताडे तोडे नाना परी, का पोट भरे जयावरी ते विद्या शिकविती. जे यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर, तीही गुरु परिसाचार सद्गुरु नव्हेती. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता, परी पहिल पार पावविता तो सद्गुरु वेगळा. गायत्री मंत्राचा उच्चारू सांगे तो साचार कुळगुरु, परिज्ञाने विन पैल पारू पाविजेत नाही. जो ब्रह्मज्ञान उपदेसी अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयांसी ऐक्यता करी. विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत करीतो सद्गुरु. भवव्याग्रे घालून उडी गोवत्सास तडातोडी, केली देखोणी शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा. प्राणी माया जाळी पडले संसार दुःखे दुखवले, ऐसे जेने मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा. गर्भवास अति सांकडी इच्छा बंधनांची बेडी, ज्ञान देऊनी शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी. फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. जीव एक देसी बापुडे तयास ब्रह्मचे करी रोकडे, फेडी संसार सांकडे वचन मात्रे. जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळ भरी उदार वचने. वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव, तोची एक गुरुराव ऐक्यरूपे. संदेह निशेष जाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेदविरहित टवाळी करूच नेने. जे जे मन अंगीकारी ते ते स्वयंमुक्त करी, तो गुरु नवे भिकारी झडी आला. शिशासन लाविता साधन न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु वाडक्याचे तिन मिळाले तरी ते जावे. जो कोणी ज्ञानबोधी समूळ विद्या छेदी, इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा. एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले दिनरूप. जे जे रुचे शिष्यामणी तैसीच करी मनधरणी, ऐसी कामना पापिनी पडली गळा. जो गुळूभीर सारू तो अधमाहुनी अधमथोरू, चोरटा मैद पामरू द्रव्य भोंदू. जैसा वेद दुराचारी केली सर्वस्वे बोहरी, आणि सेकी भीड करी घात घेना. तैसा गुरु नसावा जेने अंतर पडे देवा, भीड करून या गोवा घाली बंधनाचा. जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन, तोची सद्गुरु निधान दाखवी डोळा. देखणे दाखविती आदरे मंत्र फुंकिते कर्णद्वारे, इतकेच ज्ञान ते पामरे अंतरळी भगवंता. बाणे तिहींची गुण तोची गुरु सुलक्षण, ते ते चिरगावे शरण अत्यादरे मुक्षे. अद्वैत निरूपणे अगाध वक्ता परी विषयी लोलंगता, ऐसी या गुरुची निसार्थकता होणार नाही. जैसा निरूपण समयो तैसेची मनही करी वायो, कृतबुद्धीचा जयो झालाच नाही. निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयांसी सादृश्य भगवंत, आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचे नियोगे. ऐसे तयाचे सामर्थ्य आमुचे ज्ञानची नुसते व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, दुराशा धरिता ते ओखटे शब्द जाते कामिक. बहुत ज्ञाती नागवली कामनेने वेडी केली, कामना इच्छिता जमेली बापुडी मूर्खे. निशेष कामना रहित ऐसा तो विरळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षजाचे. अक्ष ठेवा सकळांचा परी पांगडा फिटेना शरीराचा, तेने मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती. सिद्धी आणि सामर्थ्य झाले सामर्थ्य देहास महत्व आले, तेने बेचाळ बळकावळे देहबुद्धीचे. सांडून अक्षय सुख सामर्थ्य इच्छिते ते मूर्ख, कामणे सारिखे दुःख आणि काहीच नाही. ईश्वरे विन जे कामना तेनेची गुणे नाना यातना, पावती होती पतना वरपणे प्राणी. होता शरीरासी अंत सामर्थ्यही निघून जात, सेकी अंतरळा भगवंत कामना गुणे. म्हणून निष्कामता विचारू दृढबुद्धीचा निर्धारू, तोची सद्गुरु पैल पारू पाववी भवाचा. मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूपस्थिती. याहीवरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ, विशेष आचार्य निर्मळ स्वधर्मविषयी. याहीवरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण, जेथे परमात्म विवरण निरंतर. जेथे सारासार विचार
ते होय जगोद्धार. नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी, म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठले साधन. हे सद्गुरूंचे लक्षण श्रोती ओळखावे, अंतरे शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन. ते बहुभक्तजन विश्रांती पावती, नाही उपासनेचा आधार. तो परमार्थ निराधार, कर्मे विना नाचार भ्रष्ट होती. म्हणून ज्ञानवैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन. कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा, यामध्ये एक उणे असे तेने ते विलक्षण दिसे. म्हणून सर्व ही विलसे सद्गुरूपासी, तो बहुतांचे पालन करता. त्यास बहुतांची असे चिंता, नाना साधने समर्था सद्गुरूपासी. साधने विन परमार्थ प्रतिष्ठे, तो मागुता सवेच भ्रष्टे. या कारणे दूरदृष्टे महानुभाव, आचार उपासना सोडिती. ते भ्रष्ट अभक्त दिसती, जळो जयांची महती कोण पुसे. कर्म उपासनेचा अभाव, ते भकादेशी झाला ठाव. तो कानकोंडा समुदाव प्रपंची हसती, नीच यातीचा गुरु तोही कानकोंडा विचारू. ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा दडे, ब्रह्मसभे देखता त्याचे तीर्थनये घेता. अथवा प्रसाद सेविता प्रायश्चित्त पळे, तीर्थप्रसादाची सांडी केली. ते निचिता दिसून आली, गुरुभक्ती ते सटवली एकाएकी. गुरुची मर्यादा राखता, ब्राह्मण क्षोभती तत्वता. ते ब्राह्मण्य रक्षू जाता, गुरुक्षोभ घडे ऐसे साकळी दोहीकडे. ते प्रस्तावाघडे, नीच येती सगुरुत्व न घडे. या कारणे तथापि आवडी घेतली जीवे, तरी आपणची भ्रष्टावे. बहुत जनाची भ्रष्ट व्हावे हे तो दूषणची की. आता असो हा विचारू, स्वयातीचा पाहिजे गुरु. नाहीतरी भ्रष्टाकारू नेमस्तकडे. जे काही उत्तम गुण, ते सद्गुरूचे लक्षण. तथापि सांग ओळखन होय जेणे, एक गुरु एक मंत्र गुरु, एक यंत्रगुरु एक तंत्रगुरु, एक वस्ताद गुरु एक राजगुरु म्हणती जणी. एक कुळगुरु एक मानिला गुरु, एक विद्यागुरु एक कुविद्या गुरु, एक सद्गुरु एक याती गुरु दंड करते. एक माता गुरु एक पिता गुरु, एक राजा गुरु एक देवगुरु, एक बोली जय जगद्गुरु सकळ कळा. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे अनेक गुरु. एक तयांचा विचारू सांगिजेल, एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वय गुरु आपला आपण. जे यातीचा जो व्यापारू, ते त्याचे तितके गुरु. याचा पाहता विचारू उदंड आहे, असो ऐसे उदंड गुरु. नाना मतांचा विचारू, परी मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची असे. नाना सद्विद्येचे गुण, याहीवरी कृपाळूपण. हे सद्गुरूचे लक्षण जाणीजे श्रुती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे. गुरु लक्षण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.